दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपले मन जे आहे हे खूप अद्भुत आहे. बघा, आपण विचारामध्ये एका जागी बसून आपण सर्व जग फिरून येऊ शकतो. आपले विचार एकाच जागी आपण बसलेलो असतो, पण आपण दुसरीकडे असतो. आपली नजर, आपले शरीर जे आहे हे एका जागी स्थिर राहतं, पण आपलं मन जे आहे हे दुसरीकडे असतं. आपल्या घरातच बघा, कधी कधी आपली बायको आपल्याला सांगते की ह्या वस्तू आणायच्या आहे, ह्या वस्तू आणायचं आहे, आणि आपण काय प्रतिसाद देत नाही, आपण काय हो देत नाही. आणि मग जेव्हा बायको जोरात ओरडते की लक्ष कुठे आहे, ज्यावेळेस असं जोरात ओरडल्यावर आपण लगेच भानावर येतो, कारण आपलं मन दुसरीकडे असतं. आपण ऐकत नाही, आपलं तसा आपण प्रतिसाद देत नाही, आपण दुसऱ्या कुठल्या तरी विचारामध्ये असतो. बघा, आपण चर्चमध्ये सुद्धा जेव्हा बसलेलो असतो त्यावेळेस पाळकसाहेब संदेश देत असतात आणि आपण आपली नजर पाळकसाहेबांकडे असते, आपलं तोंड, चेहरा पाळकसाहेबांच्या दिशेने असतो. आपण बऱ्याच वेळेस मानसुद्धा हलवत असतो, परंतु आपलं लक्ष ते काय बोलत आहे त्याच्याकडे नसतं. आपलं विचार जे आहे, आपलं मन जे आहे हे दुसरीकडेच असतं. आणि पाळकसाहेबांना असं वाटतं की बरंच लक्षपूर्वक ही व्यक्ती ऐकत आहे, पण तसं नसतं. आपण आपल्या दृष्टीसमोर आपण सगळं असतं, पण आपण पाहत नाही. बघा, आपले कान असतात त्या दिशेला, पण आपण ऐकत नाही. आणि आपण हजर असतो, पण आपण गैरहजर असतो. बघा, त्या ठिकाणी आपण असतो, पण आपण असून नसल्यासारखे असतो. त्यामुळे ऐकणं जे आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, नेहम्याच्या पुस्तकात ज्यावेळेस आपण वाचतो, बुक ऑफ नेहमिया चॅप्टर 8 8व्या अध्यायामध्ये आपण बघा वाचतो की एज्रा लोकांना धर्मग्रंथ वाचून दाखवत होता. असं लिहिलं आहे की तो पहाटेपासून वाचत होता, आणि नंतर बघा त्याचा काय परिणाम झाला की त्याच्यातली देवाची वचने ऐकून लोक रडू लागले. लोक रडू लागले याचा अर्थ लोक लक्षपूर्वक ऐकत होते, मनापासून ऐकत होते. त्यांचं जे लक्ष आहे ते फक्त देवाच्या वचनाकडे होतं. ते ऐकत होते की एज्रा काय वाचत आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण वाचतो, बुक ऑफ ॲक्ट्स, ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस बघा वाचतो की जे प्रेषित होते, जे शिष्य होते, ते लोकांना देवाचं वचन सांगायचे आणि लोक लक्षपूर्वक ऐकायचे. बघा, आणि त्यामुळे कधी 5,000, कधी 3,000, कधी 2,000 अशा लोकांची मंडळीमध्ये भर पडत होती. मंडळी वाढत होती. का? तर देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकणारे लोक होते. देवाचं वचन लक्षपूर्वक ऐका. आपले मन भरकटते तेव्हा बऱ्याच वेळेस जे चांगलं आहे ते आपल्या हातून निघून जातं. देवाचं वचन वाचा, त्यावेळेस फक्त लक्ष देवाच्या वचनावर केंद्रित करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, प्रेषितांची कृत्ये ह्याचा 8वा अध्याय 6वं वचन, ॲक्ट्स चॅप्टर 8 and verse 6. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करीत असलेली चिन्हे पाहून लोक समुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एक चित्ताने लक्ष दिले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.